प्रशासनिक विषय होते, काही राजकीय विषय होते, त्याच्यावर त्यांनी माझ्याशी चर्चा केली। मला असं वाटतं की आम्ही मित्रपक्ष आहोत, त्यामुळे ते मला येऊन भेटणं ही काही फार मोठी बातमी आहे असं मला वाटत नाही। राज्यात कुठलंही ऊर्जा संकट नाही। आपल्याला आवश्यक त्यापेक्षा जास्त ऊर्जा आज आपल्याकडे आहे। एखाद्या ठिकाणी कधीतरी ग्रीड फेलियर होतं, त्यामुळे काही काळाकरता काही तासांकरता संकट तयार होतं, बाकी राज्यात भरपूर वीज आहे। राजू शेट्टींनी आरोप केला आहे की महाराष्ट्राची अवस्था ढोसमुळे उडता पंजाबसारखी झाली, उडता महाराष्ट्र झालं, तर तुम्ही काय उत्तर द्याल गृहमंत्री? असं आहे की आपल्याला आकडेच या ठिकाणी पाहायला मिळतात। पंजाबची स्थिती काय, इतर राज्यांची स्थिती काय आणि महाराष्ट्राची स्थिती काय आहे। त्यामुळे महाराष्ट्राला अशा पद्धतीनं बदनाम करणं हे राजू शेट्टींना शोभत नाही। अर्थात अंमली पदार्थ हा हे मोठं आव्हान आहे, केवळ महाराष्ट्रासमोर नाही संपूर्ण देशासमोर आहे। पण देशाचे कणखर गृहमंत्री माननीय अमितभाई शाह यांनी मोदीजींच्या नेतृत्वात संपूर्ण भारतामध्ये ड्रग्सच्या विरुद्ध मोठी लढाई सुरू केली आहे। महाराष्ट्र त्यात अग्रणी आहे। काही काळ हा लढा आपल्याला द्यावा लागेल, पण मला विश्वास आहे की निश्चितपणे आपला विजय त्याच्यात होईल। धनंजय पाटील पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला। असं आहे की आता जी काही आंतरराष्ट्रीय परिस्थिती आहे, त्यामुळे आपला कांदा बांगलादेशातही जात नाही आहे, आखाती देशातही जात नाही आहे। उत्पादन अधिक आहे, त्याला खरीदार कमी आहे, आणि म्हणूनच कालपासनं केंद्र सरकारने इंटरव्हेन्शन सुरू केलं आहे। 12.5 रुपयाच्या भावाने केंद्र सरकार कांदा खरेदी करताय, ती सुरू झालेली आहे। त्यामुळे काही ना काही दिलासा हा शेतकऱ्यांना निश्चित मिळेल। आंदोलनाचा इशारा दिलेला आहे, 30 तारखेपासून पुन्हा एकदा ते आंदोलनावर बसणार आहे। त्यांच्या मागण्या दोन आहेत, सातारा गॅजेट लागू करा आणि व्हॅलिडिटी सर्टिफिकेट तातडीने द्या। असं आहे, सातत्याने मराठा समाजाकरता राज्य सरकारने अनेक गोष्टी केल्या आहेत। यामध्ये सारथी संस्था तयार करून आपले अनेक मराठा तरुण IAS, IPS, MPSC स्पर्धा परीक्षांमध्ये आज त्या ठिकाणी उत्तम यश संपादन करतायत। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातनं रेकॉर्ड इतके उद्योजक मराठा समाजातले आपण तयार केले आहेत। शिक्षणाचं क्षेत्र असो, सगळ्या स्कॉलरशिप आपल्या चाललेल्या आहेत। ज्यांना हॉस्टेलमध्ये जागा मिळत नाही त्यांच्याकरता निर्वाह भत्त्याची योजना आपण चालवतो, नवीन हॉस्टेल्स तयार करतो। कुठलीही योजना बंद नाही आहे। या ठिकाणी प्रमाणपत्र मागितलं आहे आणि खूप प्रमाणपत्र पेंडिंग आहेत अशी परिस्थिती नाही। जे प्रमाणपत्र मागितले जातात त्यातले जे त्या नियमात बसतात ते सगळे दिले जातात, आणि पेंडन्सी कुठेही फारशी तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही। आता याची जी काही व्हॅलिडिटीची प्रोसेस आहे, ही प्रोसेस सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार केली जाते। त्याची कमिटीही सर्वोच्च न्यायालयाने तयार केली आहे, त्याचे निकषही सर्वोच्च न्यायालयाने तयार केली आहे। त्या समितीला पूर्ण स्वायत्तता सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे। ते काही राज्य सरकार त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही। त्यामुळे त्या नियमानुसार कमिटी व्हॅलिडिटी देखील करते आहे। आणि सातारा गॅजेटचा जो काही या ठिकाणी संबंध आहे, आपल्याला माहिती आहे हैदराबाद गॅजेट दिल्यानंतर त्याची केस ही आत्ता माननीय उच्च न्यायालयामध्ये चाललेली आहे। अजून त्या केसचा निकाल लागलेला नाही। त्यामुळे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट कुठेही होऊ नये या दृष्टीनं त्या ठिकाणी आमच्या लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंटनी जे काही सल्ला दिलेला आहे त्या सल्ल्यानुसार आम्ही काम करतो। कुठेही मराठा समाजाकरता आम्ही केलेल्या योजना स्लो केल्या नाहीत, बंद केल्या नाहीत, उलट अधिक ताकदीनं आम्ही त्या चालवतो। आणि जेवढं मराठा समाजाकरता मुख्यमंत्री म्हणून मी आणि एकनाथराव शिंदेजींनी केलं,
मला वाटत नाही की महाराष्ट्राच्या इतिहासात कुठल्याच सरकारमध्ये झालेला आहे. तथापि लोकशाही आहे, प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे, त्याला तुम्ही थांबवू शकत नाही. तेव्हा पुण्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. अनेक विषयांवर त्यांनी म्हटलेलं आहे. पार्थ पवारांसोबत जी भेट झालेली होती त्या भेटीबद्दलही त्यांनी म्हटलेलं होतं. शिवाय जरांगेंचं जे आमरण उपोषण सुरू होणार आहे मे महिन्याच्या अखेरीसमध्ये, त्यावर देखील त्यांनी भाष्य केलेलं आहे. आणि यासोबतच अनेक मुद्द्यांवर, वीज संकट असेल, शिवाय कांदा निर्यात बंदी असेल, यावर देखील मुख्यमंत्र्यांनी आपलं स्पष्टीकरण दिलं आहे.